यहेजकेल अध्याय 47। मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले। तो पहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता। मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती। तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता। त्याने मला उत्तर द्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे नेले। तो पहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते। मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते। त्याने 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितले। तो तेथे पाणी घोट्यापर्यंत होते। त्याने आणखी 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितले। तो तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते। त्याने आणखी 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितले। तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते। त्याने आणखी 1000 हात अंतर मापिले। तो त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले। मला त्यातून पोहून जाता आले असते, उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी झाली। तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तू हे पाहिले ना? मग त्याने मला नदी तीराने माघारी नेले। परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर बहुत झाडे असलेली मी पाहिली। तो मला म्हणाला, हे पाणी पूर्व प्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते। ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते। ही महानदी जाईल तेथे तेथे, तीत जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तीत मासे विपुल होतील। कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्व काही निरोगी होईल। जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहतील। तिच्या तीरी धीवर उभे राहून एन गेदीपासून एन इग्लाईमापर्यंत पाग टाकीतील। महासागरातल्या माशांप्रमाणे त्या नदीत भिन्न भिन्न जातींचे विपुल मासे सापडतील। त्यातील पाणथळे व दलदली यांचे पाणी निर्दोष होणार नाही, ती खारटानेच राहतील। नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हर तऱ्हेची झाडे वाढतील। त्यांची पाने वाळणार नाहीत, त्यांच्या फळांचा लाग खुंटणार नाही। प्रतिमासी ती पक्व फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्र स्थानातून निघाले आहे। त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील। प्रभू परमेश्वर म्हणतो, तुम्ही हा देश इस्रायलाच्या 12 वंशास वतन म्हणून वाटून द्याल, तेव्हा त्यात योसेफाचे 2 वाटे धरून त्याच्या सीमा येणेप्रमाणे असाव्या। ह्या देशाचे तुम्हास सारखे वाटे मिळून
तुम्ही येथचे वतन पावाल, कारण हा देश तुमच्या वडिलास देईन अशी मी हात वर करून शपथ केली आहे. या प्रकारे हा देश तुमचे वतन होईल. देशाच्या सीमा येणेप्रमाणे उत्तरेस मोठ्या समुद्रापासून हेथलोनाच्या वाटेने सदादाच्या सरहद्दीपर्यंत, हमात, बेरोथा, दिमिश्काच्या व हमाथाच्या सरहद्दीवरले सिब्राईम व हौरानाच्या सीमेवरले मध्य हसेर. समुद्रापासून ही सीमा म्हणजे दिमिश्काच्या सरहद्दीवरील गाव हसर एनोन येथवर, उत्तरेस हमात ही सीमा, ही उत्तर बाजू झाली. पूर्वेस हौरान व दिमिश्क, गिलाद व इस्रायल देश यांच्या दरम्यान असलेली यार्देन नदी, सरहद्दीपासून पूर्व समुद्रापर्यंत मोजणी करा, ही पूर्व बाजू झाली. दक्षिण सीमा ही तामार पासून मरीबोत कादेशाच्या पाण्यापर्यंत व तेथून मिसर देशाच्या नाल्याने थेट मोठ्या समुद्रापर्यंत, ही दक्षिण बाजू झाली. पश्चिम सीमा ही दक्षिण सीमेपासून हमाथाच्या घाटापर्यंतचा मोठा समुद्र, ही पश्चिम बाजू झाली. या प्रकारे तुम्ही हा देश आपसात इस्रायलाच्या वंशाप्रमाणे वाटून द्या. असे करा की तुम्ही आपल्या वतनासाठी आणि तुमच्यात वस्ती करणारे व तुमच्यात राहून संतती झालेले परदेशस्थ लोक यांच्या वतनासाठी हा देश चिठ्ठ्या टाकून वाटून घ्या. हे परदेशस्थ लोक इस्रायल वंशजांमध्ये जन्मलेले आहेत असे धरून चाला. त्यास तुम्हा बरोबर इस्रायलाच्या वंशांमध्ये वाटा मिळावा. इस्रायलाच्या ज्या विभागात कोणी परदेशस्थ राहत असेल त्यात त्याला वतन द्यावे असे प्रभू परमेश्वर म्हणतो.